पश्चिम बंगाल आसनसोल मधल्या टीएमसी कार्यालयातल्या खुर्च्यांची तोडफोड करण्यात आलेली आहे। भाजप आणि टीएमसी कार्यकर्त्यांमध्ये राडा झाला, यात काही जण जखमी झालेले आहेत। खुर्च्यांची तोडफोड करण्यात आलेली आहे। तृणमूलच्या कार्यालयातल्या खुर्च्यांची तोडफोड करण्यात आली आहे। टीएमसी आणि भाजपचे कार्यकर्ते आमने-सामने आले, राडा झालाय, यात काही जण जखमी झाले। मोठी बातमी म्हणावी लागणारी ही अक्षराची पश्चिम बंगालमध्ये आज अनेक आहत হয়েছে। আপনার নাম? আমার নাম সন্দীপ মুখার্জি। तृणमूलच्या कार्यालयातल्या खुर्च्यांची तोडफोड करण्यात आलेली आहे। भाजप आणि टीएमसीचे कार्यकर्त्यांमध्ये राडा झालाय। एकंदरीत एकीकडे जल्लोषाचं वातावरण तर दुसरीकडे अशा प्रकारे राडा देखील झालेला आहे। भाजप कार्यकर्त्यांनी या ठिकाणी ही तोडफोड केलेली आहे। या ठिकाणी आपण जर बघितलं तर काही प्रमाणात गाड्यांची देखील नासधूस जी आहे ती झालेली आहे। मोठ्या प्रमाणात या कार्यालयामध्ये असलेल्या सामानाची तोडफोड करण्यात आली आहे, खुर्च्यांची तोडफोड करण्यात आलेली आहे। भाजप कार्यकर्त्यांनी हल्ला केल्याचा दावा तृणमूलच्या कार्यकर्त्यांनी केलेला आहे। आसनसोलमध्ये तृणमूलच्या कार्यालयात खुर्च्यांची तोडफोड करण्यात आलेली आहे, तर भाजपच्या कार्यकर्त्यांनी हल्ला केल्याचा दावा तृणमूलच्या कार्यकर्त्यांकडून करण्यात आला। या हल्ल्यामध्ये काही जण जखमी देखील झाले असल्याचं वृत्त आहे। अक्षांची मोठी अपडेट म्हणावी लागणार आहे। काही जण जखमी देखील झालेले आहेत। आसनसोलमधल्या टीएमसी कार्यालयामध्ये हा संपूर्ण राडा झाला आणि ज्यामध्ये काही जण जखमी झाले, तर पोलिसांना देखील संपूर्ण परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी प्रयत्न या ठिकाणी करावे लागतात। पश्चिम बंगालमध्ये मतदानाचा दिवस असेल किंवा निकालाचा दिवस असेल, अत्यंत कडेकोट बंदोबस्त ठेवला जातो, कारण याआधी त्या ठिकाणी मतदान आणि निवडणूक निकाल याच्या आसपास हिंसाचाराच्या अनेक घटना घडलेल्या आहेत आणि मृत्यू या दरम्यान झाल्याची आकडेवारी याआधी सुद्धा अनेकदा समोर आलेली आहे। आसनसोलमध्ये तृणमूलच्या कार्यालयात खुर्च्यांची तोडफोड करण्यात आली। भाजपच्या कार्यकर्त्यांनी हल्ला केल्याचा दावा तृणमूलच्या कार्यकर्त्यांनी। तर भाजपच्या कार्यकर्त्यांनी हल्ला केला असं टीएमसीच्या कार्यकर्त्यांचं म्हणणं आहे। या दोनही पक्षाचे कार्यकर्ते आमने सामने आलेले होते, मात्र हल्ला जो आहे तो भाजपच्या कार्यकर्त्यांनी केला असल्याचं टीएमसीचं म्हणणं आहे। आपण पाहू शकतो ही दृश्य मोठ्या प्रमाणात नासधूस या कार्यालयामध्ये करण्यात आलेली आहे। खुर्च्यांची तोडफोड पूर्णतः करण्यात आलेली आहे आणि इतरही कार्यालयातल्या सामानाची नासधूस या ठिकाणी करण्यात आलेली आहे, तोडफोड करण्यात आली आहे। यावेळेला केंद्रीय बलं तैनात करण्यात आलेली आहेत। पश्चिम बंगालमध्ये मतदानापासूनच या ठिकाणी केंद्रीय बलं तैनात आहेत। सध्याची ही दृश्य आसनसोलमधली तृणमूलच्या कार्यालयात भाजपच्या कार्यकर्त्यांनी हल्ला केला असा दावा तृणमूलच्या कार्यकर्त्यांकडून करण्यात आला। तर पश्चिम बंगालच्या आसनसोल या ठिकाणच्या टीएमसीच्या कार्यालयात संपूर्ण हा राडा झालेला आहे। कार्यकर्त्यांमध्ये हा राडा झाला, काही जण जखमी सुद्धा झालेले आहेत। सेंट्रल फोर्स এসব কিছু করলো না, মাংচুর করে মেরে ধরে সবাইকে মারলো। হঠাৎ এরকম হঠাৎ করেছে, ওরা প্ল্যানিং করেছে। সেন্ট্রাল ফোর্স ওতে মিক্স আছে। আমরা শান্তিপূর্ণ না, আমরা এরকম উত্তর করেছিলাম। আজকে যে জিনিসটা ঘটালো কেন্দ্রীয় বাহিনীর সামনে, কেন্দ্রীয় বাহিনী একদম নিশ্চুপ দাঁড়িয়েছিল। আমাদের কর্মীদের উপরে, আমাদের নেতৃত্বের উপরে যেভাবে হামলা করলো, যেভাবে বিজেপির লোকেরা এসে নিয়ে হামলা করলো, এটাকে কি বলবো, এটা ব্যাখ্যা করা যায় না। মোটামুটি এখনো পর্যন্ত আমরা অন্তত 5-6 জন আহত হয়েছে। একজন মহিলা আমাদের কাউন্সিলর, তিনিও আহত হয়েছেন। আমাদের একজন রক্তাক্ত অবস্থা হয়েছে, দেখেন এখন দেখছেন। অনেক আহত হয়েছেন। আপনার নাম? আমার নাম সন্দীপ মুখার্জি। तर नेमकं काय झालं या संदर्भात आमच्याकडे संपूर्ण पुरावे देखील आहेत, व्हिडिओ आहेत। अशा प्रकारची प्रतिक्रिया जी आहे ती टीएमसीच्या कार्यकर्त्यांकडून देण्यात आलेली आहे। हल्ला जो आहे तो भाजपच्या कार्यकर्त्यांनीच केला आणि या राड्यामध्ये काही जण जखमी देखील झाले अशी माहिती त्या ठिकाणी उपस्थित असलेल्या प्रत्यक्षदर्शींनी कार्यकर्त्यांनी दिलेली आहे। मात्र मोठी बातमी